नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सुरेखाज फॅशन कटामध्ये। आज आपण बघणार आहोत 38 इंचाची ब्लाऊज पेपर कटिंग व ब्लाऊज कटिंग। तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ कसा आवडला। तर आपली संपूर्ण उंची आहे 13 प्लस 1 इंच 14 मार्किंग करून घेतले आहे। तर आपली शोल्डर आहे 6 वर मार्किंग करून घेणे व गळा रुंदी आहे आपली 2.5 वर मार्किंग करून व गळा रुंदी आपली आहे तयार 6 प्लस अर्धा इंच घेणे व इथून गळा रुंदी आहे 2.5 व इथून येथे मार्क करून घेणे व मुंडा आपला आहे 6 वर मार्किंग करून घेणे व आपली छाती आहे 38चा चौथा भाग येतो 9.5 प्लस 2 इंचावर मार्किंग करून घेणे, 2 इंच वाढवणे छातीत व आपली कमर घेर आहे 36चा चौथा भाग येतो 9 प्लस 1.5 इंच घेणे व इथून येथे जोड देणे। आता आपण क्रॉसपट्टी टाकणार आहोत। आपली क्रॉसपट्टी तयार आहे 2.25 व कमरेच्या साईडून आहे 2.5। इथून येथे सरळ रेष देणे व पुढच्या गोलाकार देणे। आता आपण कटोरीचं माप टाकणार आहोत। कटोरी आपली तयार आहे 5.5 वर मार्किंग करून घेणे व पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंच व मागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.5 इंच, पुढच्या गळ्याला आकार देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग करून गोलाकार देणे व आता आपण मुंड्यालाही आकार देऊन घेणार आहोत। मुंड्याचा आकार जे मार्जिनमध्ये 2 इंच वाढवलेत ना, त्याच्या आतमध्येच आकार यायला हवा, अशाने फिटिंगमध्ये प्रॉब्लेम होत नाही। व कटोरीला आकार देण्यासाठी पहिल्या मुंड्याहून खाली 2.5 इंच मार्किंगसाठी घेतले व तुम्हाला जर समजत नसेल तर कटोरीची शिलाई कुठवर आली ते मोजून आपण पेपरवरही टाकू शकतो। आपल्या ब्लाऊजचा आला आहे 4.5 मध्ये 1 इंच वाढवून कटोरीला आकार आपण द्यायचा आहे, त्यामुळे शोल्डर लूज पडण्याची शक्यता नसते। कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे। चला तर आता आपण पेपर कटिंग करून तुम्हाला मापे टाकून दाखवते। आपली गळा रुंदी आहे 2.5 व शोल्डर पट्टी आपली आहे 3.5, कटोरी आहे 5.5, मुंड्याला आकार देण्यासाठी पुढच्या मुंड्याला 1 इंच व मागच्या मुंड्याला 1.5 इंच व आपली क्रॉस पट्टी आहे 3.25 इथून व तिथून 2.5 जर तुम्ही बघू शकता व सर्व मापे तुम्हाला टाकून दाखवलेले आहेत व इथून येथे आपण उंची घेतलेली आहे 5.5 व कटोरीला आकार देण्यासाठी 2.5 इंचावर मार्किंग करून घेतलेले आहे। तर आपला मुंडा आहे 6। चला तर आता आपण कटिंग करून घेऊया। आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे पेपर कटिंग, ब्लाऊज कटिंग, ब्लाऊज स्टिचिंग व ब्लाऊज डिझाईन दाखवले जातील। यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला वेळच्या वेळी नोटिफिकेशन मिळेल माझी। व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा व कमेंटमध्ये जरूर सांगा की तुम्हाला व्हिडिओ माझा कसा आवडला। चला तर आता आपण पुढचा भाग कट करून घेऊया। हा आहे आपला पुढचा गळा, हे आहे आपली क्रॉस पट्टी।
चला तर आता आपण पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेऊया. तर आता आपण कटोरी कट करून घेणार आहोत. हे बघा, आता आपले पुढचा भाग तयार झालेला आहे. आता आपण मागचा गळा कट करणार आहोत. तर मागचा गळा आपला आहे तयार 7 प्लस अर्धा इंच घेणे, 7.5 वर मार्जिन करून घेणे व खालून गळा रुंदी मी 2.5च घेत आहे व इथून येथे जोड देत आहे. वरून 2.5 इंच घेत आहे मी. आता गळ्याला आकार देण्यासाठी 1 इंचावर मार्किंग करून गळ्याला गोल आकार द्यायचा आहे. चला तर मग आता गोल आकार देऊया. कट करून घेते. आता आपण बाही कट करणार आहोत. बाही उंची आपली आहे 9.5 प्लस 1.5 इंच वाढवायचा आहे व आपण इथे छातीचं माप टाकणार आहोत. छातीचं माप आपला आला आहे 9.5 वर व येथून येथे 2.5 इंचावर खाली घेणार आहोत व 1.5 इंच आत घ्यायचा आहे व इथून येथे स्ट्रेट लाईन मारायची आहे. व आता आपण बाही रुंदी 5.5 प्लस 1.5 इंच घेणार आहोत व इथून येथे जोड देणे. आता आपण बाहीला आकार देणार आहोत. हा आहे व मागच्या मुंड्याचा आकार व हा आहे पुढच्या मुंड्याचा आकार. चला तर आता मी पेपर कटिंग करून घेते. पहिला आपण मागच्या मुंड्याचा आकार कट करणार आहोत व आता पुढच्या मुंड्याचा आकार कट करायचा आहे. चला तर आता आपण कटोरी कटिंग करायची आहे. तर कटोरी मी बघा कशी कट करते. 1.5 इंच मार्जिन धरून मी कटोरी ठेवत आहे. कटोरीचं टोक व्यवस्थित ठेवून घ्यावे व त्या साईडहून 1.5 इंच वाढवावे व खालून 3 रेषा वाढवावे गळा रुंदीकडून. व आता आपण आकार देऊन घेणार आहोत. हे बघा, जास्त फुगीर न येता व्यवस्थित आकार द्यावा व ह्या दोन्हीचा मध्य काढावा. मध्य काढून वरती 1.5 इंच घेणार आहोत. 1.5 इंच मार्किंग करून इथून येथे जोड देणे. इथून येथे जोड देणे व आता आपण कटोरी कट करून घेऊया. हे आपले आहे पेपर कटिंग. कटोरी, मुंडा व ही पाठीमागचा गळा, क्रॉसपट्टी, बाही सर्व कट झालेले आहेत. आता आपण बघूया ब्लाऊज पीस कटिंग करायचा. मी सर्व पेपर कटिंग ठेवून मार्किंग करून घेते. आपल्याला कटिंगमध्ये काही वाढवायचे नाही, फक्त क्रॉसपट्टी 1/2 इंच वाढवायचे आहे. ते मी तुम्हाला दाखवते, ते तुम्ही बघा.
बघू शकता आपले ब्लाऊज संपूर्ण कट झालेले आहे. आता आपण क्रॉसपट्टी काढत आहोत गोट मारण्यासाठी. तर उरलेल्या कापडातूनच आपण क्रॉसपट्टी काढणार आहोत. हे बघा. तर आपण पाहू शकता. हे बघा, हे आहे मागचा भाग व हे आहे मुंड्याचा भाग. हे आहे कटोरी व क्रॉसपट्टी, बाही, कमरपट्टी व हे आहे काजपट्टी, बटनपट्टी. हे बघा आपले संपूर्ण कटिंग झालेले आहे. पेपर कटिंग, ब्लाऊज कटिंग. तर माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा व लाईक करा. व माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणी तुमचा धन्यवाद. चला तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.